So next sum from inverse trigonometric function. So evaluate sine of 2 sine inverse 0.8. 0.8 चा साइन इनवर्स साठी काय अँगल आहे हे स्टँडर्ड व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. ठीक आहे, मग लेट करा. लेट साइन इनवर्स 0.8 इज इक्वल टू थीटा. साइन थीटा इज इक्वल टू काय झालं? 2 थीटा. साइन थीटा इज इक्वल टू 0.8. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. साइन 2 थीटा इज इक्वल टू काय असतं? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन 2 थीटा इथून इथपर्यंत काय कन्सिडर केलं आपण? थीटा कन्सिडर केलं ना. याला काय लिहिलं आपण? साइन 2 थीटा. ठीक आहे, साइन 2 थीटा इज इक्वल टू काय? साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू काय असतं? 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. कॉस थीटा माहिती का आपल्याला? साइन थीटा मात्र माहिती. आपल्याला अजून एक फॉर्म्युला आहे फंडामेंटल आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो काय पाहिजे आपल्याला? कॉस पाहिजे. साइन तर आहे आपल्याकडे, साइन थीटाची व्हॅल्यू आहे. सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि cos थीटा इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग हा cos थीटा काढून घ्यायचा आपल्याला. याला म्हणा 1 आणि याला म्हणा 2. सो cos थीटा इज इक्वल टू काय? cos थीटा इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 0.8 चा स्क्वेअर साइन थीटा. किती आठ आहे? 64. 1 मायनस 0.64 इज इक्वल अंडर रूट काय? 1 मायनस 0.64 किती? 36. 0.36 हे आलं तुमचं cos थीटा. ठीक आहे, cos थीटाची व्हॅल्यू आली आपल्याला अंडर रूट 0.36. याच्यानंतर ठीक आहे, काय प्रश्न होता? cos theta. So cos theta is equal to 0.36. 0.36 36 हा कशाचा स्क्वेअर आहे? 6 चा. मग हा काय असेल? 0.6 चा स्क्वेअर असेल. 0.6 into 0.6 जर दिलं अंडर रूट मध्ये 0.36 येणार. मग cos theta is equal to काय झालं? 0.6. So by equation 1 याला आपण असं लिहू शकतो कारण साइन थीटा थीटाची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स ऑफ 0.8 म्हणजे साइन ऑफ 2 इंटू साइन इनवर्स ऑफ 0.8 हे काढणार आहे बाय 1 and 2 असं म्हणतो पाहिजे. साइन ऑफ 2 साइन इनवर्स 0.8 याला काय लिहू शकतो आपण? बाय दिस इक्वेशन थीटाला काय ठेवलं आपण? इज इक्वल साइन ऑफ 2 थीटा. थीटा म्हणजे काय? साइन इनवर्स 0.8. साइन इनवर्स 0.8 म्हणजे काय? थीटा. बरोबर. सो दिस इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ठेवून दे व्हॅल्यू. साइन थीटाची काढली आपण. साइन थीटाची अगोदर माहिती आहे आणि कॉस थीटाची आता काढली. दिस इज इक्वल टू 2 into sin of theta is 0.8 cos theta ची व्हॅल्यू काय? into 0.6 करायचं कॅल्क्युलेशन. 8 2 16 1.6 into 6 16 96 बरोबर आहे? 16 आणि 0.6 आहे. So this is 0.6.
So you will get the answer 0.96. Getting it? आता याच्यामध्ये cos थिटा आपण का काढलं असा प्रश्न येऊ शकतो. का काढलं? कारण हा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर साइन ऑफ 2 इंटू अँगल आहे, इनवर्स अँगल. इथे काय काय असणार 2 इंटू थिटा. मग साइन 2 थिटाच्या फॉर्म मध्ये साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये cos थिटा आहे ना, 2 sin थिटा इंटू cos थिटा. म्हणून आपण काय केलं cos थिटाची व्हॅल्यू काढून घेतली आणि साइन इनवर्स 0.8 ला थिटा कन्सिडर केलं. म्हणजे हा काय झाला sin 2 थिटाच्या फॉर्म मध्ये झाला, sin 2 थिटाच्या फॉर्म मध्ये झाला. आहे की म्हणजे तिथं बघा बाय 1 sin 2 थिटा म्हणजे 1 मध्ये ठेवली आपण व्हॅल्यू sin इनवर्स sin 2 थिटा इक्वल टू 2 sin थिटा इंटू cos थिटा. मग sin थिटाची तर व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, मग cos थिटाची व्हॅल्यू काय काढून घेतली आपण फंडामेंटल आयडेंटिटी. आणि sin थिटा इंटू cos थिटाची व्हॅल्यू जर इथे ठेवली आपण जी की काढलेली आहे तर तुमचा आन्सर आहे 0.96. So the next numerical is prove that 2 tan inverse 1/3 is equal to tan inverse of 3/4. अच्छा इथे prove that is आन्सर तर ते आहे. इनफॅक्ट प्रूव्ह दॅट चे जे न्यूमरिकल्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करायला पाहिजे परीक्षेमध्ये, कारण त्याचा आन्सर माहित असतो. पण नुसतं एलएचएस इक्वल टू आरएचएस असं नाही करायचं. आहे की नाही, प्रॉपर प्रूव्ह झालं पाहिजे. सो एलएचएस इज इक्वल टू काय मग 2 tan इनवर्स 1/3. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 tan इनवर्स x is equal to tan inverse of 2x upon 1 minus x. बरोबर. मग काय 2 tan inverse x च्या ठिकाणी काय फक्त 1/3, बाकी काहीच नाही. फक्त सिम्प्लिफाय करायचं, फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. 2 tan inverse x ला काय लिहिलं आपण tan inverse of 2 into 1/3 2x whole divided by 1 minus x square म्हणजे 1/3 चा स्क्वेअर. फक्त सिम्प्लिफाय करायचं. x च्या ठिकाणी इथे काय येणं गरजेचं आहे 1/3 येत पाहिजे इथे. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/3 होल डिवाइडेड बाय 1 minus 1 upon 9 1 चा पण स्क्वेअर आणि 3 चा पण स्क्वेअर इज इक्वल tan inverse of 2/3 divided by 9 minus 1 खालचा एलसीएम घेतला आपण डिनॉमिनेटरचा. ठीक आहे, इज इक्वल tan inverse of 2/3 into 9/8 असं लिहू शकतो. 3 3 जा 9 2 4 जा 8 किती आलं माहित tan इनवर्स ऑफ 3 3 जा आणि 2 4 जा tan इनवर्स ऑफ काय आलं माहित 3/4. तेच आपलं आरएचएस विच इज आरएचएस प्रूव्ह. ठीक आहे. So the next numerical is evaluate cos of tan inverse minus √5. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू काय असते मायनस tan इनवर्स x किंवा tan इनवर्स ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan इनवर्स थीटा. किंवा आपण याच्यामध्ये पण पाहिले की tan ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा. इनवर्स मध्ये देखील tan इनवर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस tan इनवर्स x. ठीक आहे. मग याला काय लिहू शकतो मी which is equal to cos of minus tan inverse x. x च्या ठिकाणी काय √5. ठीक आहे. मग याला थीटा कन्सिडर करतो मी tan inverse 5 ला. लेट tan inverse of √5 ला मी काय करतो थीटा कन्सिडर करतो. मग थीटा इज इक्वल टू काय
tan theta इज इक्वल टू काय आहे मग √5 tan theta इज इक्वल टू √5 बरोबर. आपल्याकडे अजून एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आहे तर 1 प्लस sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा माहित नसेल तर sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 करा. काय tan लेफ्ट हँड साइडला काय sec आहे डिवाइड बाय sec स्क्वेअर करा सॉरी cos करा इथं 1 येईल इथं sin अपॉन cos काय tan स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. जर आपल्याला डाऊट वाटला तर खरंच आहे नाही बरोबर. सो तुम्ही असं लगेच प्रूव्ह करून देखील पाहू शकता. सो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. ओके मग tan थीटा माहिती आहे आपल्याला आणि आपण जर sec स्क्वेअर किंवा sec काढला तर आपल्याला cos लिहिता येईल बरोबर. मग काय करतो मी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा म्हणजे sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा लिहितो. सो sec थीटा इज इक्वल टू काय मग किंवा sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय 1 प्लस √5 चा स्क्वेअर म्हणजे √5 चा स्क्वेअर म्हणजे काय परत 5 म्हणजे sec स्क्वेअर थीटा काय झालं sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 6 therefore sec थीटा इज इक्वल टू काय झालं √6 therefore cos थीटा इज इक्वल टू काय झालं 1 upon sec. 1 upon √6 yes 1 upon sec थीटा म्हणजे 1 upon sec थीटा लिहितो मी इथे इज इक्वल टू 1 upon √6. आता जसं आपण याला इक्वेशन 1 म्हटलंय याला म्हणून इक्वेशन नंबर 2 आणि याला म्हणून इक्वेशन नंबर 3 ठीक आहे. tan इनवर्स ऑफ √5 ला काय लिहिले आपण थीटा लिहिले याला 2 म्हणा याला 3 म्हणा इथे व्हॅल्यू काढलीच आपण खूप इक्वेशनची नाव प्रॉब्लेम छोटा आणि इक्वेशन नंबर जास्त आहे ठीक आहे. बर cos थीटाची व्हॅल्यू काढली आपण ही मग याला काय म्हटलं आपण बाय 2 बाय इक्वेशन 2 cos ऑफ मायनस tan इनवर्स ऑफ √5 इज इक्वल टू cos ऑफ मायनस थीटा हे मायनस थीटा आहे मायनस ऑफ थीटा थीटा फक्त आपण काय आहे tan इनवर्स ऑफ √5 ला थीटा कन्सिडर केलेला आहे हे मायनस विसरू नका लिहायचं मायनस थीटा. पण आपल्याकडे परत फॉर्म्युला काय cos ऑफ मायनस थीटा काय असतं cos थीटा इटसेल्फ आणि sin ऑफ मायनस थीटा काय असतं मायनस sin थीटा आणि sin हा ऑड फंक्शन आहे cos हा इवन फंक्शन आहे which is equal to cos of theta हे म्हणजेच काय cos of theta आहे म्हणजेच काय आलं आपलं 1 by √6 ठीक आहे म्हणजेच cos of tan इनवर्स मायनस √5 याला इव्हॅल्युएट करून आपण यांचं काय काढलं 1 by √6 ठीक आहे. आता बघा थोडंसं ट्रिक वापरू शकता तुम्ही आपल्याकडे फॉर्म्युला काय tan इनवर्स ऑफ tan x किंवा tan थीटा असेल त्याला काय लिहितो आपण डायरेक्टली x tan इनवर्स ऑफ tan x is equal to x and tan of tan inverse x is also equal to x sin inverse of sin x is equal to x cos inverse of cos x is equal to x. ठीक आहे. मग इकडे बघा इथे tan आहे ठीक आहे म्हणजे इथे जर हे tan आहे आणि इथे tan इनवर्स आहे तरी पण आपण काय लिहू शकतो याला x लिहू शकतो. मग आतमध्ये 2 tan इनवर्स x आहे मग ह्याला आपण जर tan इनवर्स ऑफ x मध्ये जर कन्वर्ट करू शकलो तशा प्रकारचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आजचं पहिलं किंवा दुसरं न्यूमरिकल होतं बहुतेक tan ऑफ 2 tan इनवर्स x ला काय लिहू शकतो आपण tan इनवर्स ऑफ काय तर x into y divided by 1 minus x sorry tan inverse 2x
डिवाइडेड बाय 1 मायनस x square. x स्क्वेअर सेकंड असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आताच दिले आपण पहिल्या किंवा दुसऱ्या टेबलमध्ये सॉल्व्ह करताना. मग याला काय लिहू शकतो मी? दिस इज इक्वल हे लिहून टाका tan ऑफ. अच्छा, याला अजून दुसऱ्याही पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ते पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे सर, हे काय 2 tan इनवर्स x ला काय लिहू शकतो आपण? tan इनवर्स ऑफ 2 into x divided by 1 minus x चा स्क्वेअर. ठीक आहे, मग हे काय झालं? tan इनवर्स म्हणजे हे कटणार आहे tan आणि tan इनवर्स बाय दिस फॉर्म्युला. मी इथे लिहून ठेवलं अगोदरच. हे काय 2/5 डिवाइडेड बाय 1 minus 1 upon 25 येईल. 1 चा स्क्वेअर 1, 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे, सो दिस इज इक्वल टू tan ऑफ tan इनवर्स. याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ठीक आहे, एक स्टेप मध्ये अजून लिहिले आपण हे. सो 2/5 डिवाइडेड बाय 25 minus 1 divided by 25. एलसीएम घेतला डिनॉमिनेटरचा. आता tan इनवर्स काय करू शकतो मी? इथे कट केला असं चाललं असतं किंवा आपण इथं हे करून टाकू. 2/5 into 25/24. 5 1 चा 5 5 चा 12. 2 1 चा 2 12 चा is equal to 5/12. So the answer is 5/12. Right. So another method using you can solve this numerical. सेकंड मेथड. अच्छा, x 2x ला मी x plus x लिहू शकतो का? लिहू शकतो. 2x ला मी x plus x लिहू शकतो. मग तसं 2 tan इनवर्स x ला मी एकदा tan इनवर्स x आणि अजून एकदा tan इनवर्स x असं लिहू शकतो. ठीक आहे, सो tan ऑफ मी याला लिहितो tan इनवर्स ऑफ 1/5 प्लस tan इनवर्स ऑफ 1/5. ऑब्जेक्शन नाही. एकदा tan इनवर्स 1/5 आणि अजून एकदा tan इनवर्स 1/5. किती वेळेस tan इनवर्स झाले? 2 वेळेस tan इनवर्स 1/5. ठीक आहे, आता आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स xy divided by 1 minus x. आहे का? Yes. मग या फॉर्म्युला नुसार आपण याला लिहू शकतो इक्वल टू tan ऑफ. हे tan विसरायचं नाही. Sir, tan x plus y. tan x plus y upon 1 minus x. tan x plus y अपॉन काय 1 मायनस एक्स. इथे प्लस आहे, इथे प्लस, इथे मायनस असेल तर इथे पण Minus. ठीक आहे. सो दिस इज tan इनवर्स काय लिहिता येईल मला? x प्लस y 1/5 प्लस 1/5 होल डिवाइड 1 मायनस 1/5 into 1/5 ब्रॅकेट क्लोज which is equal tan of tan इनवर्स. एलसीएम घ्यायचं. आता tan आणि tan इनवर्स कॅन्सल करू शकतो आपण. tan ऑफ tan इनवर्स x इक्वल टू काय असते? फक्त X. x. ठीक आहे, मी काही लिहित नाही आता, फक्त सिम्प्लिफाय करायचं आपल्याला ब्रॅकेट मध्ये. 1/5 आणि 1/5 चा एलसीएम घ्या. 5 एलसीएम येईल 1 + 1 डिवाइड बाय 1 - 1 अपॉन 25. इज इक्वल 2/5 into सॉरी खालचा एलसीएम घेऊन टाका अगोदर. 2/5 डिवाइडेड बाय 25 एलसीएम 25 म्हणजे 25 मायनस 1. बरोबर. सो दिस विल बी इक्वल टू 2/5 into हे काय 25 वर जाईल 25 आणि 25 मायनस 1 24 खाली 5 5 जा 1 जा आणि 12. 12. So the answer is 5/6.
same answer you will be getting.